श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात अत्यंत महत्त्वाची म्हणजेच आपण भगवान महादेवांची उपासना सेवा करत असतो. त्याचबरोबर श्रावणी सोमवारचं व्रत देखील करत असतो. तर श्रावणातील सोमवारी महिलांनी केस धुवावेत का नाही असा प्रश्न तुम्हालाही जर पडला असेल तर नक्की जाणून घ्या. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक स्त्री असो वा पुरुष असो, वर्षभरातील येणारी कोणतीही व्रत, उपवास, नियम नाही केले तरीही या श्रावण महिन्यात जे काही जमतील ते नियम नक्की पाळा आणि पाळलेही जातात. तर बघा, त्यात श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारचं व्रत हे प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती नक्कीच करते. आपण सर्व, अगदी तुम्ही, मी, आपण सर्व संसारिक माणसं आहोत. तर आपल्याला सर्वच वर्षभर बघा येणारे सण, व्रत, त्यांच्या नियमांचं पालन हे होत नाही. त्यात बघा श्रावणी सोमवारचं व्रत आहे, तर आपल्याला उपवास आहे, उपासना करणार आहोत. तर या श्रावणी सोमवारी केस धुवावेत का? अनेक महिलांचं ठरलेलं असतं की माझा उपवास आहे, मग मी केस धुवूनच हे व्रत करणार. पण असं नसतं. बघा, शास्त्रानुसार कोणत्या दिवशी केस धुवावेत, कोणत्या दिवशी केस धुवू नये. जर त्या दिवशी केस धुतले तर आपल्यासोबत काय त्याचे परिणाम होऊ शकतात ते देखील शास्त्रात सांगितलेलं आहे. कधीतरी काही कारणांनी धुवावे लागले तर धुवू शकता. जसं की बघा मासिक धर्म आलेला आहे, त्यांचा 4था दिवस आहे, तर मग त्या दिवशी केस धुतले तरी चालतात. पण उगाचच वारंवार माहीत असूनही तुम्ही जर तीच चूक नेहमी करत असाल तर त्याचे नकारात्मक परिणाम हे आपल्या आयुष्यात भोगावे लागत असतात. तर बघा, आज 13 ऑगस्ट 2026 या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. आणि श्रावण महिन्यात बघा आपण उपवास, व्रत करत असतो. तर सोमवारी केस धुवू नये, ते वर्ज्य मानलं जातं. आणि केस धुतले तर बघा आपल्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून कोणत्याही महिन्यातील सोमवारी महिलांनी केस धुवू नये. त्याचबरोबर श्रावण महिन्यात मांसाहार करू नये. तसंही बघा इतर वेळेला खाणारेही श्रावण महिन्यात खात नाहीत. रविवारी केस धुवू शकता, सोमवारचं व्रत करू शकता. सोमवारी केस धुतल्यानं आर्थिक समस्या येऊ शकतात, आर्थिक भार वाढतो, कर्ज वाढतं. बघा, मंगळवार, शुक्रवार, रविवार केस धुवू शकता. गुरुवारीसुद्धा केस धुवू नये. धुतले तर कुंडलिकेतील आपल्या बघा त्या कुंडलिकेत दोष तयार होतो असंही म्हटलं जातं. त्यामुळे सोमवारी कधीही केस धुवू नये. श्रावणी बुधवारी केस धुतल्यानं भाऊ कर्जबाजारी होतो असं म्हटलं जातं. तर श्रावणात मंगळवार, शुक्रवारी खास करून केस धुवावे, कारण हे देवीचे वार आहे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि रविवार तर बघा सुट्टीचा वार आहे, तर या दिवशी असंही निवांत असतो. तर श्रावणी सोमवारी केस बघा न धुण्यामागे देखील कारण आहे. कारण श्रावणी सोमवार भगवान महादेवांना समर्पित आहे. या दिवशी उठल्यापासून तर झोपेपर्यंत महादेवांची उपासना केली जाते. हे सगळे नियम जे काही बंधनं आहेत ते अटी ही स्त्रियांनाच का? तर बघा, महिलांना, स्त्रियांना दुहिता म्हटलं जातं. दुहिता म्हणजे दोन्ही घराचं हित करणारी. दोन्ही घरं म्हणजे सासर आणि माहेर. ती जेवढ्या आपुलकीनं घरच्यांचं करते तेवढीच आपुलकी ती घरच्यांकडून मिळतेच असंही नाही. परंतु तरीसुद्धा प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला आत्मीयतेने आपलं घर बांधून ठेवत असते, सांभाळत असते. प्रेमपूर्वक त्यांच्या वागणुकीनं घरच्यांचं मत बदलून टाकण्याची त्याचबरोबर ती बदलून आणण्याची क्षमतासुद्धा त्या स्त्रीमध्ये असते. स्त्रीमध्ये समाजात बदल घडवण्याची क्षमता असते. म्हणून अनेक व्रत, नियम, उपवास स्त्रियांना करायला सांगितले जातात. कारण परिवर्तनाची सुरुवात ही स्त्रियांपासून होते. तर श्रावण महिन्यात बघा कडक व्रत केले जातात. शिवामुठीचं व्रत असेल, 16 सोमवारांचं व्रत असेल, असे अनेक वेगवेगळी व्रत श्रावणातल्या सोमवारपासून सुरू होतात. त्या श्रावणातला संपूर्ण सोमवार हा महादेवांचा उपासनेत घालवावा.
तर बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.